आता हे असे क्रिस्पी मसाला चणे तुम्ही बाजारातून विकत आणणं सोडून द्याल जर तुम्ही हा माझा व्हिडिओ बघाल। एकदम परफेक्ट क्रिस्पी क्रंची असे हे मसाला चणे आपण घरीच बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। हे मसाला चणे बनवण्यासाठी इथे काबुली चणे मी रात्रीच भिजत घातले होते। याला कुकर मध्ये ट्रान्सफर करून थोडंसं पाणी घालायचं, फक्त चणे डीप होईल एवढं, आणि मीडियम फ्लेमवर एक शिट्टी कुकरला काढून घ्यायची। कुकरचं पूर्ण वाफ केले की कुकरचं झाकण खोलून हे चणे एका चाळणीमध्ये असे चाळून घ्यायचे, जेणेकरून याचं पूर्ण पाणी निघून जाईल। नंतर आज हे कमी तेलामध्ये आपण फ्राय करतो आहे म्हणून मी एअर फ्रायर मध्ये करत आहे। तुम्ही या चण्याला तळू पण शकता। तर यावरच चवीनुसार मीठ घालायचं आणि अगदी थोडंसं तेल घालून मिक्स करून घ्यायचं आणि एअर फ्रायरला 10 मिनिटं आपण याला एअर फ्राय करणार आहोत 180 डिग्री सेल्सिअस वर। त्यानंतर आपण यामध्ये मसाला करणार आहोत या चण्यामध्ये घालण्यासाठी मस्त। त्यासाठी काळं मीठ, साधं मीठ, चाट मसाला आणि काश्मीरी मिरची पावडर एकत्र मिक्स करून घ्यायची। चणे पण बघा मस्त क्रिस्पी झाले आहेत, फ्राय झालेले आहेत छान। यावर हा तयार केलेला मसाला टाकायचा, आवडीनुसार मसाला घालायचा। मी इथे 2 मोठे चम्मच मसाला घातलाय। तसंच माझ्याकडे इथे ड्राईड पुदिना होता, तो पण घातला, नसेल तर स्किप करू शकता। आणि मिक्स करून घेतलं की झाले एकदम क्रिस्पी कुरकुरीत असे हे मसाला चणे तयार। नक्की ट्राय करून बघा।